तर कसं काय पब्लिक, तुम्हाला वाटतं सकाळ सकाळी कुठे चाललोय? तर आपण आलो भाऊन औषधाला, आणि आपण आज आपल्या आजोबासोबत चाललोय औषधाच्या शेळी बाजार व बैल बाजारमध्ये. तर बघा इथे डॉगेश भाऊ भेटले पहिल्यांदा. तर इथे आपली कृषी समिती आहे, बाजार समिती औसा. तर इथून आपले आजोबा बाग असले पॅन्ट घेऊन वर चाललायत. इथून पाहू शकता भाऊ, आपण बाजारात एंट्री केल्यानंतर इथं बैल वगैरे बांधले होते. मला वाटलं भरपूर सारा मोठा बाजार असेल, पण इथं तर काहीच नव्हतं पहिल्यांदा तर बघताना. तर पाहू शकता, हे बघा बाजार तर काहीच नाही भरलाय. बाजार भरतो इथं फक्त एकच पिकअप आलतं. तर आगे आगे देखो होत आहे क्या. इथून स्टार्टिंग झाली एक एक पिकअप यायला. यामध्ये शेळ्या आहेत भरपूर साऱ्या. इथून आपण आजोबाने डायरेक्ट आपल्याला आवाजून बोलवले पासबुक मध्ये धर आणि चिठ्ठ्या वगैरे काढणे. एका चिठ्ठीला 15 रुपये. तर आपण बघा चालू केलं मग चिठ्ठ्या वगैरे काढायला. बाजार पाहू शकता तुम्ही. इथं व्यवहार चालू होता, त्यांचं भांडणं चालू झालं तो भावांनो. इथं पाहू शकता व्यवहार कसा चालतो. कितना पैसा लगेगा? हाँ, अगर कम से कम भी बोले तो 100 करो। सोडकी नास काय भाड्या म्हणत शिळी म्हणत होती वाटतं मनातल्या मनात बहुतेक. तरी पाहू शकता कसा बाजार भरला डायरेक्ट रापची. वाटलं नव्हतं एवढा पण बाजार भरणार आहे. पाऊस तर भरपूर चालू होता. हे बघा दादा काय करतो, शेळ्यांना डायरेक्ट साफसफाई चालू होती. नवीन देशातून बकरी आणली होती बाहेर देशातून. पुन्हा बोलायचं नाही. एक आम्हाला मुदल करायचं, ऐका इकडे मुदल करायचं म्हणाला म्हणजे कसं आता तू इमानदारी काय माहिती आम्ही चालवल्यावर कसं इकडे ऐका इमानदारी खायची मला लाभट बोलायला इमानदारी खायची नाही कधीच. हजार घाटा उद्या हजार फायदा उद्या. रावशा तालुक्यात फेमस राईस आला निलंगा राईस. तर पाहू शकता निलंगा राईसची भरपूर सारी वाटजण बघत होती. मामा मेंढर घेऊन चालला होता आपल्या एकटा डॉन. डॉन म्हणत्या डॉन. तर कसं काय पब्लिक, तर पाहू शकता आता पुढच्या ब्लॉक मध्ये. तर कंटिन्यू व्हिडिओ भारी येणार, तुम्ही कंटिन्यू बघा. कसं जीव शिवाची बैला जोड. अरे अरे मारचिल 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 मारचिल. डॉन जा ना पलीकडनं म्हणलं. तर भाऊ मला मारणार होता यो. तर आपण डायरेक्ट अलीकडे उतरून गाडीवरून आलो. हा बघा शेळी कशी कापतो मामा. मामा डायरेक्ट हातात चाकू घेऊन घेतला. मला वाटलं बकरी कापतो काय. तर मामा डायरेक्ट डिझाईन करतो शेळीला. ए भेळ आली बाजारात डायरेक्ट भेळ आल्यानंतर पाहू शकता मामाला पण गर्दी पडली होती भरपूर सारी भेळा. आपण पण खाल्ले होते शेंगदाणे. हा नात करते काय कसं बाजार. हा विषय हार्ड आहे हो. औषध बाजार भरलाय मोठ्या प्रमाणात. तर कधी पण या आणि बकरी घेऊन जा. म्हणजे आपण नाही फुकट बिकट नाही बरं काही द्यायचे. पाहू शकता भाऊ कंटिन्यू बाजार बघा कसला भरला. तर फुल गर्दीमध्ये झाली होती. आपण फुल गर्दीमध्ये तरी पण ब्लॉक काढत होतो. तर आजोबांची पण शिव्या खाल्ल्यात मी बरं का. व्हिडिओ काय काढत फिरतोय, पैसे पैसे गोळा कर म्हणले. इथून बघा आपण डायरेक्ट मग बाजूला येऊन बसलो जरा रिक्षामध्ये निवांत. कारण पब्लिक सर निघालं होतं ना गावाकडे त्यांच्या. मग इथून पाहू शकता बघा तुम्ही कसं आहे नात करते काय. हा यावंच लागते हो. भांडणं करावंच लागतात. म्हणल्यासारखा कोंबडा त्याच्या मागाट लागला. दोघांचे भांडणं भरपूर सारे झाले होते. तिथून बघा तुम्ही कसं आहे बाजार. हा मामा मला म्हणतो कसा, हे बघ 13 रुपयाचा आहेत घे. मी म्हणलं द्या मामा घेतो 13 रुपये. कसं आहे हात कसं आहे सजावट. हा विषय हार्ड हो, बैलासारखी सजावट आहे. भावना खरंच आपल्या आजच्या आपल्यावर जीव भरपूर असतो बरं का. आजोबानी तर नातोय नाश्ता करत होता. तर आजोबा म्हणतो तुला काय पाहिजे का अजून घे.